नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. मंडळी, आजचे डेली यूज सेंटेन्सेस खूप वेगळे आहेत. ओके, आज थोडेसे ना आपण इंग्लिश वर्ड्स असे काही शिकणार आहोत की तो वर्ड तुम्ही कुठल्याही सेंटेन्समध्ये त्या सिच्युएशनमध्ये वापरू शकता. म्हणजे मी कोणते वर्ड्स म्हणतीये? कॅन, कुड, वुड, शुड हे तुम्ही ऐकलं असेल. जे फ्लुएंट इंग्लिश बोलतात बघा, ते पोलाइटली आपल्याला वाटतं किती छान इंग्लिश बोलतात, किती पोलाइट आहे ही मुलगी. इट इज बिकॉज ते हे छान वर्ड्स यूज करतात. तर आज आपण पण असे हे छान वर्ड्स वापरून इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. बट बिफोर वी स्टार्ट विथ आ व्हिडिओ, मला तुमच्याकडून 2 गोष्टी पाहिजे. तुमचं वय काय आहे ते मला पटकन कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला काय इंग्लिश शिकायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा. या 2 गोष्टी मला पटकन कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुमचं वय काय आहे आणि तुम्हाला काय इंग्लिश शिकायचं आहे. त्याप्रमाणे माझे पुढचे व्हिडिओज मला डिझाईन करता येतील, कंटेंट मला क्रिएट करता येईल. ओके, सो प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. सुरुवात करूयात आपल्या पहिल्या वर्डला. आता बघा, पहिला वर्ड तुम्हाला सांगायच्या आधी तुम्ही मला सांगा, जरा विचार करा. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी शक्यता सांगायची आहे की मी पोहू शकते, मी गाऊ शकते, तेव्हा इंग्लिशमध्ये ना आपण एक स्पेसिफिक वर्ड वापरतो. ओके, तो वर्ड कोणता आहे? तो वर्ड आहे कॅन. कॅन म्हणजे काय? तर एबिलिटी, म्हणजे कुठलीही शक्यताबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर कोणता वर्ड वापरणार आहात इंग्लिशमध्ये? कॅन. जसं की आपण उद्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. वी कॅन गो टू दॅट प्लेस टुमॉरो. ओके, वी कॅन गो टू दॅट प्लेस टुमॉरो. तसंच ती हे पुस्तक वाचू शकते. अगेन, शक्यता म्हणजे कुठला शब्द वापरायचा इंग्लिशमध्ये? कॅन. सो हे असे छोटे छोटे ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही ना लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला वाक्य पटकन फॉर्म करता येईल की अरे हां, शक्यता आणि शक्य मला बोलायचं आहे, म्हणजे कुठेतरी कॅन आला पाहिजे सेंटेन्समध्ये. सो पटकन तुम्हाला गोष्टी आठवतील असे पुढे आपण बरेच वर्ड्स बघणार आहोत. ओके, सो ती हे पुस्तक वाचू शकते. शी कॅन रीड दिस बुक. शी कॅन रीड दिस बुक. तो उद्या मला भेटू शकतो. He can meet me tomorrow. He can meet me tomorrow. मी ती गाणी ऐकू शकतो. I can listen to those songs. I can listen to those songs. तो मला भेटू शकतो. He can meet me. ओके, किंवा तो मला उद्या भेटू शकतो. He can meet me tomorrow. आपण शक्यता सांगतोय with the word can. आता तसंच ती उद्या येऊ शकते. शी कॅन कम टुमॉरो. शी कॅन कम टुमॉरो. आपण लवकर निघू शकतो. वी कॅन लीव अर्ली. वी कॅन लीव अर्ली. तो त्याच्या मित्राला बोलवू शकतो. ही कॅन कॉल हिज फ्रेंड. ही कॅन कॉल हिज फ्रेंड. मी तिला मदत करू शकतो. आय कॅन हेल्प हर. आय कॅन हेल्प हर. तुम्ही अभ्यास करू शकता. यू कॅन स्टडी. यू कॅन स्टडी. तो गाणं म्हणू शकतो. ही कॅन सिंग. ही कॅन सिंग. आपण उद्या जाऊ शकतो. वी कॅन गो टुमॉरो. वी कॅन गो टुमॉरो. बघा, आपण एवढी वाक्य बघतोय कॅनची, म्हणजे शक्यता सांगण्याची, की अजिबात तुम्ही हा वर्ड विसरू नका. आपण खूप वाक्य बघतोय ज्याच्यामध्ये कॅनचा वापर कसा केला जातो हे तुमचं आता पक्का पाठ व्हायला पाहिजे. ओके, व्हिडिओ बघता बघता पटकन कमेंट करा. कॅनपासून मला एक वाक्य तुम्ही टाईप करून दाखवा. कमेंटमध्ये पटकन टाईप करा 1 सेंटेन्स बाय युझिंग द वर्ड कॅन. मी पुस्तक वाचू शकते. आय कॅन रीड अ बुक. तुम्ही काही लिहा. तुम्हाला काय करता येतं? ओके, तुम्ही काय करू शकता हे मला तुम्ही लिहून सांगा. आय कॅन कुक, आय कॅन स्विम, आय कॅन सिंग, आय कॅन डान्स, किंवा माय डॉटर कॅन डान्स. काहीही असेल, कॅनपासून एक सेंटेन्स मला कमेंट करून सांगा. तो खेळू शकतो. ही कॅन प्ले. ती सुंदर चित्र काढू शकते. शी कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. शी कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. आपण एकत्र काम करू शकतो. वी कॅन वर्क टुगेदर. वी कॅन वर्क टुगेदर. तू माझी कार घेऊ शकतोस. यू कॅन टेक माय कार. यू कॅन टेक माय कार. तुम्ही इथे थांबू शकता. यू कॅन स्टे हिअर.
यू कॅन स्टे हिअर. आपण उद्या चित्रपट पाहू शकतो. वी कॅन वॉच अ मूवी टुमॉरो. वी कॅन वॉच अ मूवी टुमॉरो. तो मला फोन करू शकतो. ही कॅन कॉल मी. ही कॅन कॉल मी. तू हे काम पूर्ण करू शकतोस. यू कॅन कम्प्लीट दिस वर्क. यू कॅन कम्प्लीट दिस वर्क. आपण उद्या भेटू शकतो. वी कॅन मीट टुमॉरो. वी कॅन मीट टुमॉरो. मी त्याला पत्र लिहू शकते. आय कॅन राईट हिम अ लेटर. आय कॅन राईट हिम अ लेटर. ती गाडी चालवू शकते. शी कॅन ड्राईव्ह अ कार. शी कॅन ड्राईव्ह अ कार. बघा मराठीमध्ये ना आपल्याला खूप सोपी वाटतात ही वाक्य. आपण खूप सहजपणे बोलून जातो, पण जेव्हा इंग्लिशमध्ये ही वाक्य बोलायची वेळ येते आपल्याला आठवत नाहीत गोष्टी. आणि त्यासाठी आता मी परत एकदा सांगते, कॅन हा शब्द विसरायचा नाही. आपण खूप सारे सेंटेन्सेस बघतोय. ओके, अजून एक 4-5 सेंटेन्सेस बघणार आहोत आणि मग नेक्स्ट वर्डकडे आपण मूव्ह करणार आहोत. ठीक आहे, विसरणार नाही आहात ना तुम्ही कॅन हा वर्ड. आता आपण खूप प्रॅक्टिस केली आता कॅन या वर्डची. ठीक आहे, अजून 4-5 सेंटेन्सेस बघूया अँड देन लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड. तो उद्या काम करू शकतो. ही कॅन वर्क टुमॉरो. ही कॅन वर्क टुमॉरो. आपण एकत्र अभ्यास करू शकतो. वी कॅन स्टडी टुगेदर. वी कॅन स्टडी टुगेदर. ती उद्या माझ्याकडे येऊ शकते. शी कॅन कम टू माय प्लेस टुमॉरो. शी कॅन कम टू माय प्लेस टुमॉरो. आपण उद्या पार्कमध्ये जाऊ शकतो. वी कॅन गो टू द पार्क टुमॉरो. वी कॅन गो टू द पार्क टुमॉरो. तो उद्या घरी राहू शकतो. ही कॅन स्टे ॲट होम टुमॉरो. ही कॅन स्टे ॲट होम टुमॉरो. आता बघा नेक्स्ट वर्ड आपण बघणार आहोत, दॅट इज शुड. ओके, शुड म्हणजे काय? टू गिव्ह ॲडवाईस. एखादा तुम्हाला ॲडवाईस द्यायचा असेल, सल्ला द्यायचा असेल कोणाला, तर कुठला शब्द तुम्ही वापरणार आहात? शुड. फॉर एक्झाम्पल, तू अभ्यास करायला हवा. यू शुड स्टडी. यू शुड स्टडी. हे असे वर्ड्स तुम्ही जेव्हा लक्षात ठेवाल, जसं कॅन, शुड आणि पुढे आपण बघणारच आहोत, इंग्लिश वाक्य फॉर्म करायला इझी जाईल तुम्हाला. ओके, तुम्हाला त्या त्या सिच्युएशनमध्ये आठवेल. ओके, मला हे बोलायचं आहे म्हणजे शुड. ओके, मला काहीतरी शक्यता सांगायची आहे म्हणजे कॅन. तुम्ही स्वतः बोलायला लागाल स्वतःबरोबर. ओके, सो ॲडवाईस द्यायचा असेल तर शुड. यू शुड स्टडी. तू अभ्यास करायला हवा. आपल्याला लवकर उठायला हवं. वी शुड वेकअप अर्ली. वी शुड वेकअप अर्ली. तुम्ही तिला मदत करायला हवी. यू शुड हेल्प हर. यू शुड हेल्प हर. तुम्हाला थोडा आराम करायला हवा. यू शुड टेक सम रेस्ट. यू शुड टेक सम रेस्ट. मुलांना वेळेवर झोपायला हवं. चिल्ड्रन शुड स्लीप ऑन टाईम. चिल्ड्रन शुड स्लीप ऑन टाईम. आपण पर्यावरणाचं रक्षण करायला हवं. वी शुड प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. वी शुड प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. त्याने अधिक व्यायाम करायला हवा. ही शुड एक्सरसाइज मोर. ही शुड एक्सरसाइज मोर. आपण ताजं अन्न खायला पाहिजे. वी शुड ईट फ्रेश फूड. वी शुड ईट फ्रेश फूड. तू प्रयत्न करत राहायला हवं. यू शुड कीप ट्राईंग. यू शुड कीप ट्राईंग. तिनं तिचं काम पूर्ण करायला हवं. शी शुड कम्प्लीट हर वर्क. शी शुड कम्प्लीट हर वर्क. आपण दररोज योगा करायला हवा. वी शुड डू योगा एव्हरी डे. वी शुड डू योगा एव्हरी डे. त्यांनी धैर्य धरायला हवं. दे शुड बी पेशंट. दे शुड बी पेशंट. आपण नेहमी सत्य बोलायला हवं. वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. तुला वेळेवर जेवायला हवं. यू शुड ईट ऑन टाईम. यू शुड ईट ऑन टाईम. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. वी शुड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. वी शुड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. त्यांनी पुस्तक वाचायला हवं. दे शुड रीड बुक्स. दे शुड रीड बुक्स. आपल्याला इतरांचा आदर करायलाच हवा. वी शुड रिस्पेक्ट अदर्स. वी शुड रिस्पेक्ट अदर्स. तुला थोडी विश्रांती घ्यायला हवी. यू शुड टेक अ लिटल रेस्ट. यू शुड टेक अ लिटल रेस्ट. त्याला कमी मीठ खायला हवं. ही शुड ईट लेस सॉल्ट.
आपल्याला नियमित तपासणी करायला हवी. वी शुड हॅव रेग्युलर चेकअप्स. वी शुड हॅव रेग्युलर चेकअप्स. तुम्हाला खूप पाणी प्यायला हवं. यू शुड ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. यू शुड ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. त्यांनी कचरा टाकू नये. दे शुड नॉट लिटर. दे शुड नॉट लिटर. तुला चांगलं काम करायला हवं. यू शुड डू गुड वर्क. यू शुड डू गुड वर्क. आपल्याला सतत शिकत राहायला हवं. वी शुड कीप लर्निंग कंटिन्युअसली. वी शुड कीप लर्निंग कंटिन्युअसली. तुम्ही तिला क्षमा करायला हवी. यू शुड फॉरगिव्ह हर. यू शुड फॉरगिव्ह हर. तिला फळं खायला हवी. शी शुड ईट फ्रूट्स. शी शुड ईट फ्रूट्स. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या ओळखायला हव्यात. वी शुड रेकग्नाइज आर रिस्पॉन्सिबिलिटीज. वी शुड रेकग्नाइज आर रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यांना धैर्य धरायला हवं. दे शुड बी पेशंट. दे शुड बी पेशंट. तुम्हाला तुमचे घर स्वच्छ ठेवायला हवं. यू शुड कीप युअर हाऊस क्लीन. यू शुड कीप युअर हाऊस क्लीन. मुलांनी वेळेवर झोपायला हवं. चिल्ड्रन शुड स्लीप ऑन टाईम. चिल्ड्रन शुड स्लीप ऑन टाईम. आता बघा, शुडचं बघितलं आपण खूप वाक्य. आता आपण मस्टचा वापर बघूया. मस्ट म्हणजे काय की तुला ही गोष्ट करायलाच पाहिजे. इट इज अन ऑब्लिगेशन. म्हणजे तुझ्याकडे काही चॉईस नाही आहे. तुला हे करायचंच आहे. ओके, जसं की तू आज शाळेत जायलाच हवं. यू मस्ट गो टू स्कूल टुडे. ओके, तुम्ही जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की नाही तुला हे करायलाच पाहिजे बाबा, तेव्हा मस्टचा वापर करायचा. अजून बघूया, आपण वेळेवर पोचलंच पाहिजे. ओके, वी मस्ट अराईव्ह ऑन टाईम. वी मस्ट अराईव्ह ऑन टाईम. तिला तिचा होमवर्क पूर्ण करायलाच हवा. शी मस्ट कम्प्लीट हर होमवर्क. मस्ट. ओके, शी मस्ट कम्प्लीट हर होमवर्क. अगदी करायला पाहिजे म्हणजे पाहिजे, नो ऑप्शन. माझ्या भावाने उद्या कामावर जायलाच हवं. माय ब्रदर मस्ट गो टू वर्क टुमॉरो. माय ब्रदर मस्ट गो टू वर्क टुमॉरो. आपण आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर हेल्थ. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर हेल्थ. तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे. यू मस्ट रीड दिस बुक. यू मस्ट रीड दिस बुक. तिला तिचे औषध वेळेवर घ्यायला हवे. शी मस्ट टेक हर मेडिसिन ऑन टाईम. आपण कचरा फेकायचा नाही. वी मस्ट नॉट लिटर. त्याने त्याच्या आई वडिलांचं ऐकलंच पाहिजे. ही मस्ट लिसन टू हिज पेरेंट्स. ही मस्ट लिसन टू हिज पेरेंट्स. तुला इथे थांबावं लागेल. यू मस्ट स्टे हिअर. यू मस्ट स्टे हिअर. तू प्रत्येक दिवसाचा आनंद घेतला पाहिजे. यू मस्ट एन्जॉय एव्हरी डे. यू मस्ट एन्जॉय एव्हरी डे. तिला तिचं काम पूर्ण करायला हवं. शी मस्ट फिनिश हर वर्क. शी मस्ट फिनिश हर वर्क. आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. वी मस्ट फॉलो द रूल्स. वी मस्ट फॉलो द रूल्स. माझ्या मित्राने मला कॉल केलाच पाहिजे. माय फ्रेंड मस्ट कॉल मी. माय फ्रेंड मस्ट कॉल मी. आपण पाणी वाचवलं पाहिजे. वी मस्ट सेव्ह वॉटर. वी मस्ट सेव्ह वॉटर. तुला दररोज व्यायाम करावा लागेल. यू मस्ट एक्सरसाइज एव्हरी डे. यू मस्ट एक्सरसाइज एव्हरी डे. त्याने त्याचा शब्द पाळला पाहिजे. ही मस्ट कीप हिज वर्ड. ही मस्ट कीप हिज वर्ड. आपल्याला सचोटीने वागलं पाहिजे. वी मस्ट ॲक्ट विथ इंटिग्रिटी. तू तुझ्या गुरूंचे आदर केले पाहिजे. यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर्स. यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर्स. आपण आपल्या कुटुंबाचे सांभाळ केले पाहिजे. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर फॅमिली. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर फॅमिली. तू उद्या ऑफिसला जायलाच पाहिजे. यू मस्ट गो टू द ऑफिस टुमॉरो. यू मस्ट गो टू द ऑफिस टुमॉरो. तिला आपल्या मित्रांशी प्रामाणिक राहायला हवे. शी मस्ट बी ऑनेस्ट विथ हर फ्रेंड्स. शी मस्ट बी ऑनेस्ट विथ हर फ्रेंड्स. आपल्याला निसर्ग जपला पाहिजे. वी मस्ट प्रिझर्व नेचर. वी मस्ट प्रिझर्व नेचर. त्याने त्याचे ध्येय साध्य केले पाहिजे. ही मस्ट अचीव हिज गोल. ही मस्ट अचीव हिज गोल. तुला ही बातमी सांगावीच लागेल. यू मस्ट शेअर दिस न्यूज. यू मस्ट शेअर दिस न्यूज. आपण सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजे. वी मस्ट फॉलो सेफ्टी रूल्स. वी मस्ट फॉलो
सेफ्टी रूल्स. तिला तिचं कर्तव्य बजावले पाहिजे. शी मस्ट फुलफिल हर ड्युटी. शी मस्ट फुलफिल हर ड्युटी. तू तुझ्या वचनाला धरून राहिलं पाहिजे. यू मस्ट स्टिक टू युअर प्रॉमिस. यू मस्ट स्टिक टू युअर प्रॉमिस. आपल्याला दररोज शिकण्याचे प्रयत्न केले पाहिजे. वी मस्ट ट्राय टू लर्न एव्हरी डे. वी मस्ट ट्राय टू लर्न एव्हरी डे. त्याने त्या प्रकल्पाची काळजी घेतली पाहिजे. ही मस्ट टेक केअर ऑफ दॅट प्रोजेक्ट. ही मस्ट टेक केअर ऑफ दॅट प्रोजेक्ट. आता आपण काय बघितलं? कॅन बघितलं, शुड बघितलं आणि मस्ट बघितलं. आता बघूया वुड. वुड म्हणजे बघा इमॅजिनरी रिझल्ट ऑर रिक्वेस्ट ऑर ऑफर. म्हणजे काहीतरी तुम्ही इमॅजिन करताय. एक्झाम्पल, तो माझ्या मदतीला येईल. ही वुड कम टू हेल्प मी. ओके, तो येईल की नाही आपल्याला माहिती नाही, पण आपण असं इमॅजिन करतोय की हो, तो येईल माझ्या मदतीला. ती माझा होमवर्क मला करून देईल. उद्या मी तिच्यासोबत शॉपिंगला जाईन. ओके, हे सगळं इमॅजिनरी आहे. किंवा एखादी तुम्ही रिक्वेस्ट करताय कोणाला तरी किंवा ऑफर करताय की तुला पाणी हवं का, तेव्हासुद्धा वुडचा वापर होतो. एखादी रिक्वेस्ट करताय की मला हेल्प करशील का, तेव्हासुद्धा वुडचा वापर केला जातो. आपण वेगळ्या सिच्युएशन्स बघूया जिकडे वेगळ्या प्रकारे वुडचा वापर केला जातो. पण बघा, याच्यामधले तुम्ही प्लीज सेंटेन्सेस तुम्ही असं ठरवू शकता की आज हे 5 वाक्य मी बोलणार, उद्या 5 ती वाक्य मी बोलणार. ओके, एक बुक मेंटेन करा छानपैकी, सेंटेन्सेस लिहा ही. ऑल राईट, आता वुडचे बघूया. तो माझ्या मदतीला येईल आपण बघितलं. ही वुड कम टू हेल्प मी. अजून बघूया, तिने माझ्यासाठी हे केलं असतं. ओके, शी वुड हॅव डन धिस फॉर मी. शी वुड हॅव डन धिस फॉर मी. ते तिथे गेले असते. ओके, दे वुड हॅव गॉन देअर. दे वुड हॅव गॉन देअर. तू माझ्यासोबत आला असतास तर मज्जा आली असती. It would have been fun if you had come with me. It would have been fun if you had come with me. मी तुला फोन केला असता. I would have called you. I would have called you. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी मदत केली असती. I would have helped you if you had told me. I would have helped if you had told me. I would have helped if you had told me. हे तू केलं असतं तर चांगलं झालं असतं बघ. इट वुड हॅव बीन बेटर इफ यू हॅड डन दिस. इट वुड हॅव बीन बेटर इफ यू हॅड डन दिस. तो वेळेवर आला असता. ही वुड हॅव अराइव्ड ऑन टाईम. ही वुड हॅव अराइव्ड ऑन टाईम. मी तिला भेटायला गेलो असतो. आय वुड हॅव गॉन टू मीट हर. आय वुड हॅव गॉन टू मीट हर. ती आजारी पडली नसती तर ती नक्की आली असती. शी वुड हॅव कम इफ शी हॅडंट बीन सिक. She would have come if she hadn't been sick. त्यांनी मला बोलवलं असतं. They would have called me. They would have called me. तू तिथे गेला असतास तर बरे झाले असते. It would have been good if you had gone there. मी त्याला हे सांगितलं असतं. I would have told him this. तिने माझं ऐकलं असतं. She would have listened to me. तो यशस्वी झाला असता. ही वुड हॅव बीन सक्सेसफुल. ही वुड हॅव बीन सक्सेसफुल. मी तिथे गेलो असतो. आय वुड हॅव गॉन देअर. आय वुड हॅव गॉन देअर. तू मदत केली असतीस तर उत्तम झालं असतं. इट वुड हॅव बीन ग्रेट इफ यू हॅड हेल्प्ड. इट वुड हॅव बीन ग्रेट इफ यू हॅड हेल्प्ड. तिने अभ्यास केला असता. शी वुड हॅव स्टडीड. शी वुड हॅव स्टडीड. मी काम पूर्ण केलं असतं. आय वुड हॅव फिनिश्ड द वर्क. आय वुड हॅव फिनिश्ड द वर्क. तिने मला पैसे दिले असते. शी वुड हॅव गिवन मी द मनी. तो माझ्याशी बोलला असता. ही वुड हॅव टॉक्ड टू मी. तू हे केलं असतं तर छान झालं असतं. इट वुड हॅव बीन नाईस इफ यू हॅड डन दिस. मी तुला भेटलो असतो. आय वुड हॅव मेट यू. तिने पुस्तक वाचलं असतं. शी वुड हॅव रेड द बुक. तो मला भेटायला आला असता. ही वुड हॅव कम टू मीट मी. मी त्याच्या घरी गेलो असतो. आय वुड हॅव गॉन टू हिज हाऊस. तू ते खरेदी केलं असतंस. यू वुड हॅव बॉट इट. तिने चित्र पाहिलं असती. शी वुड हॅव सीन द पिक्चर्स. तो मित्रांबरोबर गेला असता. ही वुड हॅव गॉन विथ फ्रेंड्स. मी तिला मदत केली असती. आय वुड हॅव हेल्प्ड हर. आय वुड हॅव हेल्प्ड हर. आणि जर का तुम्हाला विचारायचं असेल की चहा हवाय का, पाणी हवंय का, तर
वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी, वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, वुड यू लाईक टू हॅव सम ज्यूस, वुड यू लाईक टू ईट समथिंग, वुड यू लाईक अ ग्लास ऑफ वॉटर, हे पण तुम्ही विचारू शकता. जेव्हा तुमच्याकडे गेस्ट येतात तेव्हा वुड हा शब्द तुम्ही विचारू शकता. तर मंडळी, हे होते डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. जेव्हा एखाद्या सिच्युएशननुसार तुम्हाला बोलायची वेळ येते तेव्हा हे 4 वर्ड्स लक्षात ठेवा आणि त्या प्रकारे इंग्लिश बोलायचा प्रयत्न करा. आणि हो, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल, तर माझा ॲप आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं. ते ॲप डाउनलोड करायला विसरू नका. कसं ॲप डाउनलोड करायचं, कुठे मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंकवर जा, क्लिक करा आणि माझं ॲप डाउनलोड करा. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला देखील विसरू नका. तिकडे मी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस टाकतच असते. एव्हरी ट्यूजडे, एव्हरी फ्रायडेला आपले व्हिडिओ येतात सकाळी 10:30 वाजता. ते अजिबात मिस करू नका. खूप इझी आणि तुम्हाला जमतील असेच व्हिडिओ मी करत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.